मिरची महोत्सव संपला, आता सुरू आहे मान्सून महोत्सव. यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली. बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल, चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का, मिरच्या ओल्या तर नसतील का, त्याची पावडर व्यवस्थित होईल का, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का. या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मिळेल. अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉइश्चर काढून घेतलं जातं. परत टंकावरती आणून अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतली जाते. तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते. तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का. या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले. स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते. मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला. वाळवा येथे 12 बलुतेदारांचा भावई उत्सव उत्साहात संपन्न. वाळवा येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात 4 दिवसापासून चाललेला 12 बलुतेदारांचा भावई उत्सवाची बुधवारी सांगता झाली. सकाळी 7:30 वाजता कुलकर्णी मानकऱ्यांचा नैवेद्य वाजत गाजत अंबाबाई मंदिरात नेण्यात आला. मानकऱ्यांच्या हस्ते देवीची पूजा आरती करण्यात आली. देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आला. धनगर समाजाच्या मानकऱ्यांनी देवीला मेंढी अर्पण केली. समस्त मानकऱ्यांच्या हस्ते मेंढीच्या रक्ताचा तिलक देवीच्या मुखवट्यांना लावीत मुखवटे खेळगड्यांच्या मस्तकी धारण केल्यानंतर अंबामाता मंदिरासमोर मुखवट्यांच्या खेळाला सुरुवात झाली. मुखवट्याचा खेळगडी म्हणून माळ भागावरील हर्षवर्धन महेंद्र सुतार व कोट भागावरील ओंकार सुतार यांनी, आरगडी म्हणून योगेश सुतार, कोटभाग यांनी नेटका व रंगतदार खेळ केला. वाद्यांच्या गजरात एक मुखवटाधारी खेळाडू हातात काठी घेऊन लवाजम्यासह निघाला, तर आरगडी देवीचा पाठलाग करत निघाला व देवी रूपातील खेळाडू आरगड्याला मारण्यासाठी धावत त्याला गाठण्याचा प्रयत्न करत होता. आरगडी मात्र देवीपासून संरक्षण करून घेण्याचा प्रयत्न करीत पळत सुटला. असे खेळाचे स्वरूप होते. ठराविक अंतराच्या सीमेत गावच्या मुख्य रस्त्यावर हा खेळ रंगला. रस्त्याच्या दुतर्फा भाविक, प्रेक्षक, महिला, मुले यांनी प्रचंड गर्दी करत या खेळाचा आनंद लुटला. रविवारी घोडा खेळाने भावई उत्सव सुरू झाला. सोमवारी जोगण्या निघाल्या. मंगळवारी दुपारी दिवा काढणे, पिसे व सायंकाळी 6 वाजता कोट भागावरील मध्यवर्ती हनुमान मंदिराच्या प्रांगणात लोट कार्यक्रम संपन्न झाला. बुधवारी सकाळी 8 वाजता मुखवटे खेळाला सुरुवात झाली. दुपारी 1 वाजेपर्यंत हा रंगतदार खेळ चालला. खेळ संपल्यानंतर आरगड्यांच्या डोक्यावरील सूप उतरून त्याला कुलकर्णी मानकऱ्यांनी मानाचा फेटा बांधला. या आरगड्याला पालथा झोपून त्याच्या अंगावरून ओलांडून देवीचे यशस्वी मुखवटे मंदिराकडे परतले. यावेळी मंदिर मार्गावरून मुखवटे वाजत गाजत जात असताना ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे पूजन केलं, तर अनेक बालकांना झोपून देवीचा पदस्पर्श आशीर्वाद मिळवून घेतला. एकूणच वाळवेची भावई उत्सवाची परंपरा अबाधित राखत वाळवेकरांनी भक्तिभावाने भावईचा आनंद घेतला.